दत्त भावसुधा स्तोत्रात शेवटच्या काही श्लोकात दत्त महाराजांची दिनचर्या सांगून स्तुती केली आहे. ज्यांची निद्रा माहुरात, निवास सह्याद्रीवर, स्नान काशीनगरीत, संध्या कराडात, भिक्षा कोल्हापुरात, भोजन पांचाळेश्वरी, चंदन लेपन पंढरपुरात, योग साधना गाणगापुरात आणि आचमन कुरवपुरात असते, त्या दत्त महाराजांना आमचा त्रिवार नमस्कार असो. गुरुचरित्रातील 51व्या अध्यायात गुरु महाराज ज्यावेळी निघाले त्यावेळी अत्यंत शोकाकुल भक्तांना सुहास्य मुद्रेने महाराज म्हणाले, प्रातः स्नान कृष्णातीरी औदुंबरा सान्निध्य करून आम्ही मध्यान्ही काळी इथे गाणगापुरात येऊ. या भीमा अमरजा संगमात स्नान करून भक्तांच्या पूजेचा स्वीकार करू. सर्वत्र संचार असणाऱ्या आणि भक्तांकरिता स्मृतुगामी होणाऱ्या या दत्त महाराजांच्या या आचरणाने अथवा दिनचर्येने महाराज या समयी कुठे असतील हा प्रश्न पडल्यास दत्त भाव सुधार स्तोत्रात थोरले महाराज म्हणतात, दुरे स्मृतीनानंतरम, अर्थात ते दत्त महाराज स्मरण करण्याच्या अंतरातच असतात. आपल्या भक्तांसाठी लाथ मारली असता खांबातून प्रकट होतात. ते विष्णू स्वरूपी दत्त महाराज आपल्या भक्तांना कधीही सोडून जाणार नाही. त्यांची दिनचर्या किंवा त्यांचे आचरण अनेक जागी जरी असले तरी स्वभक्त हृदयासारखे प्रियस्थान त्यांना अन्य कुठेही नाही. हे त्रिवार सत्य आहे. नृसिंहवाडीला प्रातःकाळी स्नान करून महाराज मध्यान्ही गाणगापूरला गेले म्हणजे ते मध्यान्ह समयी नृसिंहवाडीत नाहीत का, असे प्रश्न भक्तांना पडू नयेत म्हणून तर गुरुचरित्रात एका कथेत 7 भक्तांच्या घरी महाराज अनेक रूपे घेऊन गेले आणि गाणगापूरला मठात देखील होतेच. या कथेला अनुसरून दत्त महाराजांच्या आचरणाने ते केवळ एकाच जागी एका वेळी आहेत हा समज मनातून हद्दपार करून त्यांच्या लीला ह्या त्यांच्या स्तुतीपर गाव्यात आणि हात जोडून म्हणावे, तुमच्या लीला कळणे ब्रह्मादिकांना शक्य नाही आणि आमच्या सारख्यांना तर अजिबात नाही. तेव्हा अधिक परीक्षा न घेता आमच्या हृदयातील स्थान कधीही सोडू नये हीच तुमच्या चरणी प्रार्थना. जिथे भक्तीने प्रभूचे गायन तिथे विराजे अत्रि नंदन. नामामृत हे अखंड सेवून जीवाला उद्धरा. स्मरा हो दिगंबरासी स्मरा. स्मरा हो दत्त गुरूंना स्मरा.